हॅलो स्टुडंट्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं आरजे परफेक्ट एज्युकेशन या आपल्या युट्यूब चॅनलवर. काय संपली 11वी? 12वीत आलात? 12वी सायन्स, 12वी बोर्ड. बाप रे, त्यात फिजिक्स. ओ माय गॉड, काय ती थेरी, डेफिनेशन्स, डेरिव्हेशन्स आणि हे कमी की काय म्हणून त्याच्यात न्यूमेरिकल्स. बाप रे, भंडावून सोडलं होतं 11वीत या फिजिक्सने. बरोबर आहे ना? टेन्शन कशाला घेताय? मी आहे ना तुमचं फिजिक्स सोपं करायला, तुमचं टेन्शन कमी करायला. तर मग सुरुवात करूया 12वी सायन्सला. 12वीच्या उंबरठ्यात पहिलं पाऊल ठेवूया. चला तर मग 12वी फिजिक्सच्या सिलेबस पासून सुरुवात करूया. सिलेबसच्या आधी सुरुवात करूया पेपर पॅटर्न पासून. 12वी बोर्ड, 12वी बोर्डाचा पेपर असतो 100 मार्क्स. बरोबर ना? 100 मार्क्स. यातले 30 मार्क्स असतात तुमचे प्रॅक्टिकल आणि 70 मार्क्स असतात तुमची थेरी. 30 मार्क्स प्रॅक्टिकल, कॉलेजमध्ये काय करताय, कॉलेजमध्ये कसे प्रॅक्टिकल्स अटेंड करताय, काय कॅल्क्युलेशन करताय, फाइल्स सबमिट करताय, चेकिंग करताय, रेग्युलर अटेंडन्स ठेवताय, हेच ते 30 मार्क्स जे तुम्हाला तुमचं कॉलेज देणार आहे. कशावर? तुमचं प्रॅक्टिकल नॉलेजवर. ओके, आता आम्ही इथे कशासाठी आहोत? आम्ही आहोत या 70 मार्कांसाठी. या 70 मार्कांचा अभ्यास तुम्ही करताय ना, याच टेन्शन आलंय ना. एवढा मोठा 70 मार्काचा पेपर कसा लिहायचा, याच्यासाठी आम्ही आहोत. या 70 मार्कामध्ये तुमचे असतात 15 ते 20 मार्क्सचे न्यूमेरिकल्स. फिजिक्सचा डॉन न्यूमेरिकल्स, ज्याला सगळे घाबरतात. अगदी पहिल्यापासून 9वी पासून सुद्धा. 10वीत सुद्धा जे काही फिजिक्सचे चॅप्टर होते, ऑप्टिक्स वगैरे, त्याच्यामध्ये जे काही न्यूमेरिकल्स होते, करंट इलेक्ट्रिसिटीचे न्यूमेरिकल्स घ्या, ऑप्टिक्सचे न्यूमेरिकल्स घ्या. बापरे, न्यूमेरिकल्स म्हणजे भीती, भयंकर भीती. बरोबर ना? अरे घाबरायचं काय, न्यूमेरिकल्स म्हणजे तर सोपा पाठ, तुम्हाला मार्क्स मिळवून देणारा पाठ. एकदा का फॉर्म्युला डोक्यात बसला, कॉन्सेप्ट कळली की कॅल्क्युलेशन बस. ह्या 15 ते 20 मार्कांची जबाबदारी माझी. हे मार्क तुम्हाला 100% मी मिळवून देणार. तुमच्या फिजिक्सच्या 12वीच्या 70 मार्काच्या पेपर मधले हे 15 ते 20 मार्क्सचे न्यूमेरिकल्स मी करून घेणार 100%. या न्यूमेरिकल्स मध्ये तुमची कुठलीही मिस्टेक होणार नाही याची गॅरंटी माझी. संपला न्यूमेरिकलचा पार्ट. 20 मार्क्स न्यूमेरिकल झाले, बाकीचा पार्ट थेरी, डेरिव्हेशन्स अँड अदर थिंग्स. त्यापैकी तुमचा पेपर असतो 4 सेक्शन मध्ये. 12th बोर्डचा फिजिक्सचा 70 मार्क्सचा पेपर असतो 4 सेक्शन मध्ये. सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी अँड सेक्शन डी. सेक्शन ए मध्ये असतात तुमचे एमसीक्यूज अँड व्हेरी शॉर्ट आन्सर्स. बरोबर आहे? याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही ऑप्शन नसतो, नो ऑप्शन पॅरामीटर. ज्याच्यामध्ये तुम्हाला 4 एमसीक्यूज असतात, प्रत्येक एमसीक्यूला 1 मार्क्स, 4 मार्क्स कंपल्सरी, आणि बाकी व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन असतात 1 मार्क्स अँड 2 मार्क्स क्वेश्चन. ओके. देन सेक्शन बी मध्ये, सेक्शन बी मध्ये तुमचे येतात शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स अँड न्यूमेरिकल्स. या शॉर्ट आन्सर क्वेश्चन मध्ये तुमचे येऊ शकतात डेरिव्हेशन्स, थेरी क्वेश्चन्स, डेफिनेशन्स अँड न्यूमेरिकल्स. सो या सेक्शन मध्ये तुम्हाला असतात 7 थेरी क्वेश्चन्स, 5 न्यूमेरिकल्स. 7 theory questions and 5 numericals with options. Then section C. Section C मध्ये सुद्धा असतात some short answer questions and also numericals. ओके. या शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला डेरिव्हेशन्स, डेफिनेशन्स अँड न्यूमेरिकल्स असे क्वेश्चन्स असणार आहे. सेम पॅटर्न ह्या सेक्शन मध्ये सुद्धा 7 क्वेश्चन थेरी अँड 5 न्यूमेरिकल्स विथ ऑप्शन्स असे अवेलेबल असणार आहे.
देन लास्ट सेक्शन, सेक्शन डी. सेक्शन डी मध्ये असतात तुमचे लॉंग आन्सर क्वेश्चन्स विथ न्यूमेरिकल्स. विथ न्यूमेरिकल्स कसे? याच्यामध्ये क्वेश्चन असतो, ज्या क्वेश्चन मध्ये 2 कंबाईन क्वेश्चन असतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 मार्क्सचा थेअरी क्वेश्चन, 3 मार्क्सचा न्यूमेरिकल्स. ओके, 2 मार्क्स थेअरी क्वेश्चन, 3 मार्क्स न्यूमेरिकल्स. न्यूमेरिकल असतात 4 मार्क्स थेअरी क्वेश्चन, 4 मार्क्स न्यूमेरिकल. ह्या पॅटर्न मध्ये क्वेश्चन असतात. और 6 मार्क्स थेअरी क्वेश्चन, 2 मार्क्स न्यूमेरिकल. ह्या पॅटर्न मध्ये क्वेश्चन असतो. या सेक्शन मधल्या क्वेश्चन मध्ये सुद्धा तुम्हाला ऑप्शन्स अवेलेबल असतात. तर अशा पद्धतीने 4 सेक्शनचा, सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी, सेक्शन डी असा 4 सेक्शनचा तुमचा 12th बोर्डचा फिजिक्सचा पेपर असतो. फिजिक्स HSC बोर्डचा 70 मार्क्सचा पेपर ह्या 4 सेक्शन वाईज तुमचा असतो. आता ह्या 4 सेक्शन मध्ये जो काही सिलेबस तुम्हाला इंट्रोड्यूस करणार आहे, ज्या सिलेबसवर तुम्हाला क्वेश्चन येणार आहे, तो सिलेबस आपण कव्हर करणार आहोत आणि त्या सिलेबसचं इंट्रोडक्शन तुम्हाला देणार. पण आता त्याच्या आधी ह्या 70 मार्क्सच्या क्वेश्चन पेपरची तयारी करताना आपल्याला जे बॅकग्राऊंड लागणार आहे, जी स्ट्रॅटेजी लागणार आहे, ती आपण आधी बिल्डअप करणं महत्वाचं आहे. कारण फक्त 70 मार्क्सचा पेपर आहे, अशी मार्क्स सिस्टीम आहे, असे चॅप्टर्स आहे, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट इज युअर स्टडिंग स्ट्रॅटेजी. तुम्ही कसा अभ्यास करताय, कोणत्या गोष्टीला किती वेळ देताय, कुठल्या कुठल्या गोष्टींचा, कुठल्या कुठल्या पॅरामीटर्सचा अभ्यास करताय, हे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. सो अभ्यासाला सुरुवात करताना, फिजिक्सच्या अभ्यासाला सुरुवात करताना आधी तुम्हाला पॉइंट्स नोट डाऊन करावे लागतील की कुठल्या कुठल्या पॉइंट्सचा तुम्हाला अभ्यास करायचा. ओके, सो कुठल्या कुठल्या पॉइंटचा अभ्यास करणार आहात तुम्ही? फिजिक्सचा जो काही सिलेबस आहे, या फिजिक्सच्या सिलेबस मध्ये तुम्हाला 5 कीज ज्या आहेत सिलेबस, या 5 कीज तुम्हाला लक्षात घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. पहिली गोष्ट म्हणजे, सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला फोकस करायचं आहे न्यूमेरिकल्सवर. सगळ्यात फर्स्ट पॉइंट, सगळ्यात फर्स्ट की, फिजिक्सचा पेपर क्रॅक करण्याची सगळ्यात पहिली की म्हणजे न्यूमेरिकल्स. एकदा का न्यूमेरिकल्सवर तुमचा पगडा बसला, तुमचा हातखंडा झाला की फिजिक्सचा पेपर अर्धा संपतो. कारण टेन्शन असतं ते न्यूमेरिकल्सच ना. न्यूमेरिकल्स, बापरे, घाबरतो आपण न्यूमेरिकल्सला. जर तेच न्यूमेरिकल्स आपल्याला येत आहेत, अवघड जी गोष्ट होती तीच आपल्याला येते, सो पुढचं टेन्शन कमी. नेक्स्ट पार्ट येतो तुमचा थिअरी. आता थिअरी मध्ये तुमच्या येणार आहे डेफिनेशन, तुमचे लॉज, तुमचे थेरम्स अँड अदर थिंग्स. ज्या काही तुमच्या गोष्टी ज्या तुम्हाला एक्सप्लेनेशनच्या पार्ट मध्ये येतात, त्या सगळ्या गोष्टी तुमच्या थिअरी मध्ये येणार आहे. सो थिअरी प्रिपेअर करताना तुम्हाला डेफिनेशन्स, एक्सप्लेनेशन, डायग्राम्स अँड थेरम्स, स्टेटमेंट्स ह्या सगळ्या गोष्टींचं प्रिपरेशन करावं लागणार. सो सेकंड थिंग इज थिअरी. देन नेक्स्ट इज डेरिवेशन. नेक्स्ट इज डेरिवेशन. डेरिवेशन हा सुद्धा न्यूमेरिकल्स इतकाच महत्वाचा पार्ट आहे. एक वेळ तुम्ही थिअरी ऍडजस्ट करू शकता, डेफिनेशन्स आहे, स्टेटमेंट्स आहे, ऍडजस्ट करू शकतात, बट डेरिवेशन्स अँड न्यूमेरिकल्स हा तुमच्या फिजिक्सचा, तुमच्या सिलेबसचा, तुमच्या पेपरचा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. फिजिक्स की जान म्हणता येईल आपल्याला. न्यूमेरिकल्स आणि डेरिवेशन फिजिक्स की जान. यांच्याशिवाय फिजिक्स तुम्ही लिहू शकत नाही, अभ्यास करू शकत नाही किंवा फिजिक्सचा पेपर क्रॅक करू शकत नाही. ओके, सो न्यूमेरिकल्स, थिअरी, डेरिवेशन. देन नेक्स्ट थिंग इज फॉर्म्युली. तुम्ही ज्या काही कॉन्सेप्ट शिकताय, ज्या कॉन्सेप्ट तुम्ही अप्लाय करणार आहात, त्या ऍप्लिकेशन साठी तुम्हाला काय लागणार आहे? फॉर्म्युला.
हे सगळे फॉर्म्युलाज जेव्हा तुम्ही अप्लाय कराल तेव्हा तुम्ही न्यूमेरिकल्स पर्यंत पोहोचाल आणि हे न्यूमेरिकल्स तुम्ही क्रॅक करू शकाल. सो फॉर्म्युले इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. देन लास्ट पार्ट, लास्ट फिफ्थ की. फिफ्थ की इज माइंड मॅप. फिफ्थ की इज माइंड मॅप. आता माइंड मॅप काय? मॅडम न्यूमेरिकल समजले, थेरी समजली, डेरिवेशन समजलं, फॉर्म्युला वी कॅन अंडरस्टँड. माइंड मॅप, प्रत्येक चॅप्टरचा अभ्यास करताना तुम्ही ह्या गोष्टी, ह्या स्ट्रॅटेजीने जाणार आहात. चॅप्टर शिकले, अभ्यास केला, ओके. देन आता एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ने अभ्यास करताना पहिली गोष्ट तुम्हाला संपवायची ती म्हणजे न्यूमेरिकल्स. पहिली गोष्ट संपवायची ती म्हणजे न्यूमेरिकल्स. म्हणजे सगळ्यात हार्ड पार्ट तुमचा संपून जाणार आहे. टेन्शनचं लेवल कमी होतं. देन तुमची आहे थेरी, डेफिनेशन, स्टेटमेंट्स, फॉर्म्युलाज, रूल्स, थेरम्स अँड सो ऑन. देन तुमचं आहे तर डेरिवेशन. डेरिवेशनचा तुम्ही अभ्यास केला, डेरिवेशन तुम्ही सॉल्व्ह केले, त्यांचा एक फ्लो तुम्ही तयार केला, दॅट्स ओके. फॉर्म्युले रिवाइज केले. देन हा जो काही तुम्ही अभ्यास केलाय याला तुम्हाला एक ओव्हरव्ह्यूची गरज असते, एक रिव्हिजनची गरज असते की ह्या चॅप्टर मध्ये आपण नक्की काय काय केलं, काय अभ्यास केला, किंवा आपण या चॅप्टर मध्ये एक्झॅक्ट की पॉइंट्स याचे काय आहेत, किंवा ह्या चॅप्टरचं नाव आपण घेतल्यानंतर काय आपल्या डोळ्यासमोर येतं. हा जो काही आहे तो आपला आहे माइंड मॅप. जर तुम्ही चॅप्टर वाईज माइंड मॅप काढायला शिकले तर तुमचा अभ्यास 100% झालेला असेल. म्हणजेच काय, माइंड मॅप म्हणजे काय, ह्या चॅप्टर मध्ये हा तुमचा एक की पॉइंट आहे, ओके. याचे 2 सब पॉइंट शिकलो, याच्यामध्ये 2 थेरम शिकलो, याच्यामध्ये 2 कॉन्सेप्ट शिकलो, इकडे एक फॉर्म्युला होता, एक डेरिवेशन होता, इकडे एक फॉर्म्युला होता छोटासा, इकडे पण एक फॉर्म्युला होता, इकडे एक मोठं डेरिवेशन होतं. दिस इज द माइंड मॅप. म्हणजे ह्या चॅप्टरचे की पॉइंट्स, म्हणजे ह्या मॅप कडे बघून तुमचं पूर्ण चॅप्टर रिवाइज होतं. म्हणजे तुम्ही याच्याकडे बघताय, याच्या 2 पॉइंट्स कडे बघताय, तुम्हाला आपोआप त्याची डेफिनेशन समोर दिसते, फॉर्म्युला समोर दिसतोय, डेरिवेशन इकडे आहे. सपोज इथे मी लिहिलं असं काहीतरी डेरिवेशन आहे, तुम्ही त्या डेरिवेशनच्या नावाकडे जरी बघताय तरी तुम्हाला त्या डेरिवेशनचे की पॉइंट्स आठवताय, डायग्राम आठवते, काय स्टेप्स फॉलो केलाय ते आठवतंय. म्हणजे हा आहे तुमच्या चॅप्टरचा ओव्हरव्ह्यू, समरी. आणि ही समरी, या समरीचा जर माइंड मॅप तुम्हाला सेट करता आला तर तुम्हाला पूर्ण चॅप्टर एका पेजवर समजतं. 22-25 पानांचं जे काही तुमचं पूर्ण एक चॅप्टर आहे ते तुम्हाला एका पेजवर समजतं बाय माइंड मॅप. आणि हा सगळा अभ्यास झाल्यानंतर तुम्ही ह्या माइंड मॅप नुसार फक्त तुमचे चॅप्टर्स रिवाइज करू शकतात, ते पण फ्लुएंटली, फास्टली, ओके. सो 5 की पॉइंट समजले. ह्या की पॉइंट्सने, ह्या स्ट्रॅटेजीने तुम्ही प्रत्येक चॅप्टरचा अभ्यास करताय तर काहीच अवघड नाहीये फिजिक्स. 12वीच्या अभ्यासाला सुरुवात झाली, पेपर पॅटर्न इंट्रोड्यूस झाला, किती मार्क्सला काय येणार, किती मार्क्सला काय येणार, सेक्शन वाईज डिस्ट्रीब्युशन झालं, एक स्ट्रॅटेजी झाली, स्टडी स्ट्रॅटेजी, की कशा पद्धतीने अभ्यास करणार आहात. आता तुमचा स्टडी टाइम सिक्युअर करण्याची वेळ आहे. तुमचा फिजिक्सचा सेल्फ स्टडी करून घेण्याची जबाबदारी माझी. फक्त सेल्फ स्टडी म्हणून माझे व्हिडिओ बघा, फक्त सेल्फ स्टडीसाठी व्हिडिओ बघा, फिजिक्सला फक्त रोजचा 1 तास द्या. या 1 तासात तुमचा रेग्युलर सेल्फ स्टडी करून घेण्याची जबाबदारी माझी. तुमचं शेड्यूल मेंटेन करा, तुमच्या शेड्यूल मध्ये फिजिक्ससाठी 1 तास द्या, जो 1 तास फक्त माझा असेल. माझा म्हणजे ऑफकोर्स तुमच्या सेल्फ स्टडीसाठी माझा. तुमच्या सेल्फ स्टडीसाठी हा 1 तास फक्त माझा असेल, ज्या 1 तासात मी तुमचा फिजिक्सचा रेग्युलर प्रत्येक टॉपिकचा पूर्ण अभ्यास करून घेणार आहे, विथ तुमचे सॉल्व्ड अनसॉल्व्ड प्रॉब्लेम्स, तुमचे डाऊट्स, तुमच्या कॉन्सेप्ट, सगळं काही. फक्त तुमचा 1 तास मला द्या. या 1 तासामध्ये काय करायचंय, तुमचं शेड्यूल मेंटेनन्स खूप महत्वाचा असेल. फिजिक्स हा विषय हार्ड आहे, यात वाद नाही, पण याला सोपं कसं करायचं हेच आपण शिकणार आहोत. त्यासाठी फिजिक्सचा अभ्यास तुम्हाला रोज करावा लागेल, कंटिन्यू करावा लागेल, कन्सिस्टन्सी ठेवावी लागेल, कंटिन्युटी ठेवावी लागेल. जर
तुम्ही रोजच्या रोज फिजिक्सचा अभ्यास करताय, जर तुम्ही रोजच्या रोज शिकवलेला टॉपिक तुमच्या स्टडीमध्ये तुमच्या शेड्यूल मध्ये लगेच क्लिअर करताय, तर तुमचा फिजिक्सचा अभ्यास रोजच्या रोज संपेल. आणि मग पेपरच्या आधी येणारं जे बॉदरेशन असतं, बापरे 2च दिवस राहिले, 16 चॅप्टर्स करायचे, न्यूमेरिकल्स करायचे, थेअरी करायचे, डेरिव्हेशन्स करायचे, बापरे, या गोष्टीचं टेन्शन कमी होतं. रोजच्या रोज जर तुम्ही अभ्यास करताय ना, तर ह्या गोष्टीचं टेन्शन कुठेतरी कमी होतं. कारण एका दिवशी मॉडरेशन घेणं आणि रोज रोज हळूहळू थेंबे थेंबे तळे साचे, ऐकलंय ना, उगाच नाही पूर्वजांनी म्हणी लावून ठेवलाय, थेंबे थेंबे तळे साचे. तर तुमच्या रोजच्या एक एक तासाचा एक एक थेंब तुम्हाला साचवायचा आहे, तो सिक्युअर करायचा आहे. ह्या एका एका थेंबाने करून तुम्हाला 12वी बोर्डाचं, HSC बोर्डचं तळ जे आहे तुमच्या अभ्यासाचं ते साचवायचंय. तर मग त्याच्यासाठी रेग्युलर 1 तास फक्त फिजिक्सला द्या, मला द्या. त्या 1 तासामध्ये माझा व्हिडिओ असणार आहे अर्ध्या तासाचा, ज्या अर्ध्या तासामध्ये मी तुमचा आजचा टॉपिक विथ कॉन्सेप्ट विथ नोट्स क्लिअर करून घेणार आहे. माझ्या व्हिडिओच्या अर्धा तास फिजिक्सच्या अभ्यासाला बसा, कालचा टॉपिक रिवाइज करा आणि मग आजचा नवीन टॉपिक शिका. कालचा टॉपिक रिवाइज करा आणि मग आजचा नवीन टॉपिक शिका. बघा फिजिक्स सोपं होतंय की नाही, बघा फिजिक्स तुम्हाला आवडतंय की नाही. रोजच्या रोज एक टॉपिक करा, 1 तास फिजिक्सला द्या, अर्धा तास रिव्हिजन, अर्धा तास ऋतुजा मॅडमचं एक नवीन लेक्चर आणि फिजिक्सचा अभ्यास. रोजच्या रोज तुमचा अभ्यास क्लिअर होईल. शेड्यूल मॅनेज करा, मेंटेन करा, सेल्फ स्टडी करा. ओके, थँक्यू सो मच अँड स्टे ट्यून.